अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मी व माझे पुण्यातील सहकारी डॉक्टर अभिषेक हरिदास आम्ही दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली। त्या प्रकरणामध्ये आज न्यायालयात तारीख होती। सदर याचिकेमध्ये आम्ही आरोप केला आहे की अब्दुल सत्तार वारंवार खोटी माहिती देऊन शपथपत्रात खोटी माहिती नमूद करून निवडणूक लढवून जिंकून येत आहेत। त्यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या होऊन लोकशाहीचे हनन होत आहे। त्याचप्रमाणे मानवाधिकार हक्काचे सुद्धा भंग होत आहे। त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 210, 223 त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी अधिनियम 125 आणि त्याचप्रमाणे मानव अधिकार हक्क संरक्षण कायदा कलम 30 अन्वये आम्ही अब्दुल सत्तार त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्यावर फौजदारी केस दाखल केलेली आहे। लवकरच या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे 2019 सालीसुद्धा आम्ही अब्दुल सत्तार यांच्यावर अशाच प्रकारे फौजदारी याचिका दाखल केलेली आहे। त्या प्रकरणात सुद्धा अब्दुल सत्तार यांना मागच्या महिन्यामध्ये जामीन घ्यावी लागली आणि आज सुद्धा त्याच प्रकरणामध्ये तारीख पडलेली आहे। पण अब्दुल सत्तार हे गैरहजर आहेत आणि हा कायदेशीर लढा आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास व खात्री आहे। धन्यवाद।